या गोष्टीत घडलेल्या सर्व घटना काल्पनिक आहेत. याचा जीवित व मृत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही. तसा काही संबंध आढळल्यास तो मात्र एक योगायोग समजावा. मनी ऑर्डर. पोस्टमन काका नेहमीप्रमाणे पोस्टातून त्यांनी वाटायची डाक गोळा करत होते. नेहमीपेक्षा डाक यावेळेस थोडी जास्तच होती. ते मनोमनी विचार करत होते, आज पूर्ण दिवस डाक वाटण्यातच जाणार बहुतेक. त्यांनी आधी मनी ऑर्डर सुरक्षित कप्प्यात ठेवले आणि मग इतर डाक आपल्या बॅगमध्ये भरली. पोस्टमन काकांची स्वारी सायकलवर गावाच्या दिशेने निघाली. गावातील घरे विखुरलेली होती. एका घरापासून दुसरे घर बऱ्याच अंतरावर होते. त्यातल्या त्यात काही लोक हे गावात घर असून देखील गावात राहत नव्हते. ते आपल्या शेताजवळच्या घरात वास्तव्याला असत. त्यामुळे त्यांची पत्र पोस्टमन काका त्यांच्या गावच्या घरात न देता त्यांच्या शेतावरच्या वस्तीत जाऊन देत असत. पोस्टमन काका बऱ्याच वर्षांपासून गावात पत्र घेऊन येत असल्यामुळे गावकऱ्यांचा त्यांच्यावर आंधळा विश्वास होता. त्यांच्यावर कोणाची शंका येणार नाही हे पोस्टमन काकांना पुरतेच ठाऊक होते. ते बऱ्याचदा या गोष्टीचा गैरफायदा उचलायचे. गावातील पत्र वाटता वाटता पूर्ण दिवस निघून गेला. शेताकडची फक्त 3 पत्रे वाटायची शिल्लक होती. त्यातला एक सामंत आजीचा मनी ऑर्डर होता. सामंत आजी तशा एकट्याच राहत असत. त्यांच्या आसपासची वस्ती ही फारच विरळ होती. एका छोट्याशा घरात सामंत आजी राहत असत. घरासमोर एक छोटीशी पडवी होती आणि घराच्या अवतीभोवती घनदाट झाडांची गर्दी होती. घरापाशी जाणारी पायवाट अगदीच दुर्गम होती. तिथपर्यंत सायकलने जाणे थोडे कठीणच होते. पोस्टमन काका सायकलवरून खाली उतरले आणि सायकल ढकलत ढकलत त्या पायवाटेवर चालत होते. सूर्य मावळला होता. गुडूप अंधार पडू लागला होता. रस्त्यावर गूढ शांतता पसरली होती. रातकिड्यांची किरकिर वातावरणाला अजून गंभीर करणारी होती. पोस्टमन काका हळूहळू त्या पायवाटेवर पुढे सरकत होते. ते सामंत आजीच्या घराजवळ पोहोचले. त्यांनी त्यांची सायकल त्या घरासमोर पडवीत लावली. त्यांनी आवाज दिला, सामंत आजी, सामंत आजी, मी आलोय. नेहमीसारखं तुमचं मनी ऑर्डर पण आणलंय. सोबत चिठ्ठीसुद्धा आहे. बाहेर येत आहे ना? बराच वेळ झाला पण आतून काही आवाज नाही आला. म्हणून पोस्टमन काका पुढे सरसावले. त्यांनी दार आत ढकलले. घरात गुडूप काळोख होता. काही स्पष्ट दिसत नव्हते. घराच्या आत शिरताच एक आराम खुर्ची होती. खुर्चीवर कोणीतरी बसले होते. अंधारामुळे चेहरा काही दिसून येत नव्हता, पण आकारावरून कोणीतरी बाई बसल्यासारखे वाटत होते. पोस्टमन काकांनी पुन्हा आवाज दिला, कोण आहे तिकडे? आजी, तुम्ही आहात का? पोस्टमन काकांनी त्यांच्या खिशातली टॉर्च काढली आणि खुर्चीच्या दिशेने पुढे सरकले. त्यांनी त्या बाईच्या चेहऱ्यावर टॉर्च मारली. पोस्टमन काका एकदम दचकले. त्या सामंत आजीच होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या पोस्टमन काकांकडे एकटक बघत होत्या. पोस्टमन काका बोलले, आजी, इतक्या रात्री अंधारात काय करताय? लाईट तरी लावायची. असे म्हणत त्यांनी आजीच्या खांद्याला स्पर्श केला. तेवढ्यात आजीने एकदमच मान टाकली. पोस्टमन काकांनी श्वास तपासला तर कळाले, आजी गेल्या होत्या. पोस्टमन काकांना काय करावे काही उमजले नाही. त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. त्यांनी पटकन हातात असलेली मनी ऑर्डर आपल्या खिशात टाकली आणि रजिस्टरवर आजीचा अंगठा लावला.
त्यांनी खोलीचे दार बंद करून आपली सायकल पडवी बाहेर काढली आणि तेथून पळ काढला. दुसऱ्या दिवशी त्यांनी कुणालाच ही बातमी कळू नये म्हणून आजीच्या घरच्यांना पत्र लिहिले. आजीची खुशाली कळल्यावर घरच्यांनी पुन्हा पुढच्या महिन्यात मनी ऑर्डर पाठवली. पोस्टमन काकांनी यावेळेस सामंत आजीच्या घरी जायचे टाळले आणि खोटा अंगठा लावून पैसे खिशात टाकले. बरेच महिने ओलांडले. पोस्टमन काकांचे हे कारस्थान असेच चालू राहिले. एके दिवशी पुन्हा सामंत आजीच्या नावाने एक मनी ऑर्डर आली. यावेळेस पोस्टमन काकांना बरीच पत्रे वाटायची होती. त्यामुळे घाई गडबडीत त्यांनी ते मनी ऑर्डर आपल्या डाक वाटण्याच्या बॅगमध्येच ठेवली. दिवसभरात त्यांची सर्व डाक वाटून झाली होती. शेवटची डाक वाटण्यासाठी ते शेताच्या दिशेने निघाले. बराच अंधार पडला होता. ते त्या दुर्गम अशा पायवाटेने चालत होते. अंधारात चालत चालत ते एका घराजवळ येऊन पोचले. घर ओळखीचे वाटत होते. त्यांनी टॉर्च घराकडे फिरवली तर पोस्टमन काकांना घामच फुटला. ते सामंताजीचे घर होते. ते स्वतःशीच पुटपुटत होते, मी का आलो इथे? कसा काय आलो? त्यांच्या मनात एक विचार आला की आज जाऊन एकदा बघावे. त्यांनी त्यांची सायकल त्या पडवीजवळ लावली आणि दार लोटून आत गेले. त्यांनी हातातील टॉर्च त्या खुर्चीच्या दिशेने हळूवार फिरवली. त्यांनी जे पाहिले त्यामुळे त्यांच्या मनात एक धडधड सुरू झाली. आजीचे शव पूर्णपणे सडून गेले होते. किड्यांनी त्यांचे पूर्ण शरीर पोखरून काढले होते. पोस्टमन काका आजीकडे बघतच होते. तेवढ्यात खोलीचा दरवाजा आपोआप बंद झाला. पोस्टमन काका भरपूर घाबरले आणि दाराच्या दिशेने पळाले. त्यांनी दार उघडण्याचा बराच प्रयत्न केला, पण दार जणू कोणी बाहेरून बंद केले होते. पोस्टमन काकांचा थरकाप उडाला होता. ते आतल्या खोलीत पळाले. ते खिडकी उघडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात त्यांना दार जोरात आपटण्याचा आवाज आला. ते पुन्हा बाहेरच्या खोलीच्या दिशेने निघाले. बाहेरच्या खोलीत आल्यावर त्यांनी पाहिले दरवाजा उघडा होता. त्यांनी आपली टॉर्च खुर्चीच्या दिशेने हळूवाररित्या फिरवली. टॉर्चचा उजेड जसा खुर्चीवर पडला तशीच पोस्टमन काकांची घाबरगुंडी उडाली. त्या आराम खुर्चीवर आजीचे पार्थिव शरीर नव्हते. ते अचानक कुठेतरी गायब झाले होते. पोस्टमन काका खोलीत सर्वत्र टॉर्च फिरवू लागले. कुठे काहीच नजरेस पडत नव्हते. ते पुन्हा आतल्या खोलीत गेले, पण तिथे काहीच दिसले नाही. ते बाहेरच्या खोलीत आले आणि अचानक दचकले. दारात कोणीतरी उभे होते. एक सावली. अंधारामुळे तिचा चेहरा तितका स्पष्ट दिसत नव्हता. पोस्टमन काकांना धडकी भरली होती. त्यांनी घाबरत घाबरत टॉर्च दाराकडे वळवली. टॉर्चचा उजेड सावलीवर पडताच पोस्टमन काकांच्या पायातले त्राणच निघून गेले. ती सामंताजी होती. पोस्टमन काकांनी आतल्या खोलीत पळ घेतला आणि खिडकी बाहेर निघण्याचा प्रयत्न करू लागले. ते कसेबसे त्या खिडकीतून बाहेर पडले आणि बाहेरच्या दिशेने जमिनीवर जोरात आदळले. त्यांच्या पायाला मार लागला होता. ते कसेबसे लंगडत लंगडत घरापासून दूर पळत सुटले. पोस्टमन काकांसोबत त्या रात्री काय घडले हे त्यांना आजवरही उमगले नाही.